नमस्कार मित्रांनो, मी निखिल घोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल घोले व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर तुम्ही गेल्या व्लॉग्समध्ये बघितलं जसं आपण प्रतापगड किल्ला, मुंबई टू महाबळेश्वर बाईक राईड आणि शिवकालीन खेडेगाव हे आपण तिन्ही गोष्टी केलेल्या आहेत। तर आता मी महाबळेश्वरमध्ये आलोय, तर महाबळेश्वरमध्ये आलोय आणि महाबळेश्वर मंदिराचं दर्शन नाही केलं असं होऊ नाही शकत। तर आता आम्ही तिथेच जातोय महाबळेश्वर मंदिराचं आणि त्या बाजूलाच असलेलं कृष्णाबाई मंदिराचं दर्शन घ्यायला। तर आता मी तर रेडी झालोय, बाकी जेवढे पण टीम मेंबर्स आहेत, क्रू मेंबर्स आहेत, ते सर्व नाश्ता वगैरे करायला गेलेत, फ्रेश होतात आहेत। तर फटाफट त्यांचं सर्व आवरलं की आपण मग या मंदिरांचे दर्शन घेऊया। तर चला, तुम्ही हा व्लॉग पूर्ण बघा, तुम्हाला पण या व्लॉग मार्फत त्या मंदिरांचं मी आज दर्शन घडवतो। हा बघा, विलामध्ये एक कुत्रा आहे, रॉटवायलर, भारी आहे, फुल प्लेफुल आहे। सकाळ सकाळी दे 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 सोड, हे घे, हे बघ तो बघा। नाम क्या उसका? शैडो। क्या? शैडो। शैडो, कम ऑन शैडो। तर हे बघा, सर्वांच्या आता गाड्या बाहेर काढून झालेल्या आहेत, कोल्ड स्टार्टला टाकल्या आहेत गाड्या। हे बघा, आपली गाडी तिकडे कोल्ड स्टार्ट होते, तिला आता बंद करूया। आपल्या एवढ्या सर्व बाईक्समध्ये, म्हणजे सर्व हायर सीसीच्या गाड्या आहेत, 125च्या वरच, एवढ्या सर्व बाईक्समध्ये ही बघा बर्गमॅन। भाई पुन्हा एकदा कसं वाटतंय? मस्त वाटतं, एकदम आवडलं आपल्याला तुमचं सगळं एकदम। आणि तुम्ही जी राईड ऑर्गनाईज केली, प्रज्वल आणि टीमनी मजा आली, खूप एन्जॉय केला आम्ही, आवडलं आम्हाला। महाबळेश्वरला आपण आलो, रात्री थंडी होती की नाही? थंडी, खूप थंडी होती, आणि एवढी थंडी होती की वॉर्मी वापरायला लागली। एवढी काय म्हणजे थंडी नव्हती, नॉर्मल होतं वातावरण। ट्रॅव्हल नाही वाटली, नंतर रूममध्ये आम्हाला गरम व्हायला ते पण आपण जेव्हा ते घाट रस्ता वरती चढलो ना, तेव्हा डायरेक्ट टेम्परेचर पडलं त्याच्यामुळे, नाही तर बाकी तर नॉर्मल। आम्ही तो काय लोक तो शर्ट बीट पण ओपन होते, कारण गरम एवढं होत होतं। म्हणजे नॉर्मल राहुल दादाने पण ब्लॉग केला यावेळी, तर तुझ्या चॅनलचं नाव सांग एकदा? माझ्या चॅनलचं नाव RS मोटो ब्लॉग। तर माझ्या चॅनलमध्ये पण ब्लॉग बघा तुम्ही आणि सबस्क्राईब करा, बघा नक्की बघा, सबस्क्राईबर मला करा। निघूया आता। आपली एक गाडी इकडे, टेलच्यात आपण मागेच आहे। चल, हे चले भाई, कुठे होतास तू? कधीपासून थांबलोय काय? अरे मला पण घ्यायचं आहे ते सर्व। हे बघा आपले रायडर कोकण कोस्टल बाईक राईडचे येतच होतो मंदिराकडे। तर पहिला बोललो की चला मॅप्रो गार्डनमध्ये येतो आणि थोडीफार खरेदी वगैरे करतो, काय पाहिजे ते बघतो आणि मग मंदिरात जाऊया। चला, हे बघा ही स्कीम भारी आहे, असं लटकायचं आणि खाली जेवढं आहे तेवढं सर्व उचलून घेऊन ये। महाबळेश्वराचे मंदिर हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असलेले एक अत्यंत आदरणीय शिव मंदिर आहे। त्याचे धार्मिक महत्त्व 12 ज्योतिर्लिंगांपेक्षा जास्त आहे। हे मंदिर 16व्या शतकातील असून हेमादंत शैलीतील स्थापत्य शैलीचे अनुसरण करते। या मंदिराचे धार्मिक महत्त्व सुद्धा खूप जास्त आहे, कारण हे जगातील एकमेव मंदिर आहे जिथे रुद्राक्षाचे शिवलिंग आहे। महालिंगम म्हणून प्रसिद्ध असणारे हे 6 फूट लांबीचे स्वयंभू शिवलिंग हजारो वर्ष जुने आहे। महाबळेश्वर मधील लोकप्रिय मंदिरांच्या यादीत पंचगंगा मंदिर हे एक असे पवित्र आणि दिव्य स्थळ आहे जे त्याच्या धार्मिक महत्त्वामुळे पर्यटकांची मोठी गर्दी आकर्षित करते। हे एक आश्चर्यकारक प्राचीन स्मारक आहे जे कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री या 5 जलस्रोतांच्या संगमावर बांधले गेले आहे।
या नद्यांचे पाणी मिसळते आणि गोमुखाच्या मूर्तीतून बाहेर पडते, जे या मंदिराचे मुख्य आकर्षण आहे. असे मानले जाते की लोक हे पाणी त्यांच्या पाण्याच्या बाटलीत भरतात आणि इतर धार्मिक विधींमध्ये वापरण्यासाठी ते त्यांच्या घरी परत आणतात. (1888) मध्ये बांधलेले कृष्णाबाई मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे. येथील वास्तुकला इतर मंदिरांपेक्षा अद्वितीय आणि वेगळी आहे. येथे एक गोमुख देखील आहे, जिथून पाणी एका कुंडात वाहते, जे नंतर कृष्णा नदीला जाऊन मिळते. तर फायनली आपल्या महाबळेश्वरमध्ये आपल्या सर्व मंदिराचं दर्शन घेऊन झालेलं आहे. तर तुम्हा सर्वांना महाबळेश्वरची ही राईड कशी वाटली? आणि आपण जे आता मंदिर गेले हे कसे वाटले? चला तर मग या व्हिडिओचा आता इथेच एंड करतो मी. जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा. निखिल गोले. चला सर, भेटूया पुन्हा अशा नवीन ब्लॉग मध्ये, नवीन राईड मध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.